हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल बाय उत्कर्षामध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आता ही घाई चालू आहे कुठेतरी फिरायला जायची। तर तुम्हाला व्हिडिओच्या पुढे कळेलच की आम्ही नक्की कुठे गेलेलो होते। आणि इथे हा आमचा छोटासा निर्मित, ज्याला मी खूप त्रास देत होती। तो खूप एका लेवलला रडला, पण नंतर पण मला खूप आवडतं त्याला त्रास द्यायला, म्हणून मी त्याला दरवेळेस त्रास देते। आणि त्याची पण मस्ती चालू होती, गाडीमध्ये गाणी लावलेली। तर मी जेव्हा त्याला सांगायची डान्स करायला तर तो करायचा नाही, आणि माझं जो थोडंसं दुर्लक्ष झालं की तो लगेच डान्स करायला सुरुवात करायचा। तर मी त्याला खूप असं चिवडून काढते, आणि तो असं काय लवकर रडत नाही, पण त्याला चिवडायला मला खूप आवडतं। तर इथे पाठी काहीतरी छोटासा मॅटर झालेला मुलांचा। विपुलला आवाज देत होती, पण विपुल मला इग्नोर मारत होता। एनिवेज त्याचा राग नंतर नॉर्मलच होणार होता, कारण की आम्ही चाललेलोच अशा ठिकाणी जिथे त्याचा रागच थंड होणार होता। आम्ही इथे आलो आहोत घाटकोपर वेस्टला सिटी मॉलमध्ये। तर मुलांचे एक्झाम झाल्यापासून आम्ही कुठे सहज असं गेलोच नव्हतो। जस्ट घरामध्ये थोडंफार काम निघालेलं, तर ते कंप्लीट करायचं होतं, त्याच्यामुळे घरीच होतं सुट्ट्या पडल्यापासून। मुलं फक्त एकदा जस्ट असं नॉर्मल गार्डनमध्ये वगैरे जाऊन आलेलं, आणि इथे आमचा जस्ट हसी मजाक चालू होता। आता आम्ही आतमध्ये जाणारच आहोत, कारण की इथे खूप ट्रॅफिक लागलेला, काहीतरी झालेलं वाटतं पुढे, पण एवढं काही क्लिअर नाही दिसलं की तिथे काय चालू होतं ते। पण मग आम्हाला मध्येच गाडीतून उतरावं लागलं, आणि कुणाल गाडी पार्किंग एरियामध्ये घेऊन गेला। त्याच्यानंतर इथे आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर ते ॲज इट इज सगळ्याच मॉलमध्ये करतात, जसं की बॅग चेकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या। तर तुम्ही आता पुढे ब्लॉगमध्ये बघालच आम्ही कुठे गेलेलो आणि काय एन्जॉय केला ते। आणि आय होप सो की तुम्हाला हाही ब्लॉग आवडेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। तर फायनली आम्हाला ज्या डेस्टिनेशनला जायचं होतं तिथे आम्ही पोचलो आहोत। आम्हाला जायचं होतं स्नो किंगडमला। तर मुलांची फार इच्छा होती की या टायमाला आम्हाला स्नो किंगडमला जायचं होतं, आणि आमचाही फर्स्ट एक्सपिरियन्स होता की स्नो किंगडमला जायचा। तर इथे आम्ही खूप ॲक्च्युली सर्च करावं लागलं, बट आम्हाला एका गोष्टीची खूप छान हेल्प झाली इथे, की त्या लोकांनी असं मस्त एक मॉनिटर ठेवलेलं तिथे, की ज्या स्क्रीनवरती तुम्हाला कुठे जायचं आहे ते तुम्हाला क्लिक करावं लागेल किंवा त्या ह्याच्यामध्ये दिसेल। सो ते विपुल ऑपरेट करत होता। सो त्यांनी सगळं बघितलं। त्याच्यानंतर आम्हाला हे कळालं की 3rd फ्लोअरवरती आहे स्नो किंगडम। सो मग आम्ही तिथे गेलो, तिकीटची प्रोसेस वगैरे केली, आणि मग नंतर आम्हाला आत एंट्री मिळाली। तर आता इथे तुम्ही बघतच असाल, जेव्हा आम्हाला आत एंट्री मिळाली त्यावेळेस त्यांनी आम्हाला सर्वात आधी तर बाहेर शूज रिमूव्ह करायला सांगितले। त्यांनी आम्हाला एक बॅग दिली, त्या बॅगेमध्ये तुम्हाला शूज रिमूव्ह करून ठेवायचे होते तुम्हाला। त्याच्यानंतर एक असा कॉईन देतात, ज्या बॉक्समध्ये तुमचे जे काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही नंतर खेळून झाल्यानंतर तुम्ही त्या घेऊ शकतात। सो असं काहीतरी इथे ॲटमॉस्फिअर आहे। व्हेरी एक्साइटेड टू एन्जॉयिंग इन स्नो किंगडम। सो लेट्स is always excited to enjoy anywhere, so let's go। थोड़ी रश आहे, पण ठीक आहे, चलते हैं। थंडीने कामत आहे। तर आता स्नो किंगडममध्ये आम्ही पहिल्यांदा -8 डिग्री सेल्सिअस एक्सपिरियन्स करणार आहोत। -8 डिग्री सेल्सिअस खूप थंड असतं, म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात असं एक्सपिरियन्स बघू आता। तर आता आपल्याला कॉईन मिळाल्यानंतर आपण थोडं पुढे जातो,
त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती शूज काउंटर्स, स्नो जॅकेट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे मिळतात. मला एका गोष्टीचं खूप छान वाटलं इथे की खूप क्लीन होती ही जागा आणि खूप प्रॉपरली जे तिकडचे सुपरवायझर्स वगैरे आहेत त्या लोकांनी खूप छान ट्रीट करतात लोकांना. व्यवस्थित असं आरडाओरडा नव्हता कुठेच. प्रॉपरली सगळं आपापल्या अकॉर्डिंग ते साईज अकॉर्डिंग मुलांनाही सॉक्स वगैरे देत होते. आता इथे माझी मुलं दोन्ही लाईनीत उभे होते, त्यांना बघून ते त्यांच्या अकॉर्डिंग प्रॉपर सॉक्स वगैरे देत होते. तर त्याच्यानंतर साईटला उभं राहून तुम्हाला ते वेअर करायचे असतात आणि नंतर मग पुढे आतमध्ये ते लोक आपल्याला एंट्री देतात. अंदाजे 10 ते 15 मिनटं लागतात. 15 पण मी जास्तच बोलते. तर त्याच्या आधीच आपलं हे सगळं घालून वगैरे आपल्याला रेडी व्हायचं असतं आणि तुम्हाला ज्या काही वस्तू घेऊन जायच्या असतात लाईक मोबाईल वगैरे ते तुम्ही आत घेऊन जाऊ शकतात. Hey little penguins, hi. Are you excited? Yes, आणि आम्ही एवढी मजा मी एवढं एक्साइटेड आहे ना. विश्वाकडे जाऊन बोट दाबली जातात. अँड फायनली वेट इज ओव्हर. आम्ही आतमध्ये एंट्री केलेली. अंदाजे तुम्हाला इथे 46 मिनिट्स भेटतात. त्या 46 मिनिटमध्ये तुम्हाला काय धांगडधिंगाणा घालायचं असतं आतमध्ये ते तुम्ही घालू शकता. तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तुम्ही ते सगळे ॲनिमल्स ठेवलेले त्याच्यावरती बसू शकतात. डिस्को आहे पुढे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि खूप सारा आम्ही एन्जॉय केला तिथे. मुलांनीही खूप फर्स्ट टाईम एन्जॉय केला इथे. बऱ्याचदा आम्ही फर्स्ट विजिट असल्यामुळे आमची. आणि सानिका आणि विपुल होता. बाकीचे मेंबर आले नव्हते. ते बोलले की तुम्ही एन्जॉय करा. आणि ह्याच्याबद्दलचं जर अजून मोर इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही गुगलवरती पण स्नो किंगडम म्हणून सर्च करू शकतात. पर पर्सन तिकीट वगैरे या सगळ्या गोष्टींची आयडिया तुम्हाला येईल. आणि इथून पुढे आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि नेक्स्ट टाईम तुम्ही होप्सो इथे जाण्याचा प्लॅन कराल. सो व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
तर आता इथे आम्हाला खेळून बराच वेळ झालेला आणि लिटरली आम्ही तिथे -8 डिग्री सेल्सिअसमध्ये होतो. जसं मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे की इकडचं आतमधलं जे टेम्परेचर आहे ते -8 डिग्री सेल्सिअस होतं. सो थोडंसं मुलांचं नाक वगैरे असं लाल झालेलं, स्पेशली शास्ताचं आणि विश्वचं पण. नंतर मग म्हटलं थोडंसं पुढे त्या साईडला एका ठिकाणी मला लाईटिंग दिसली. सो म्हटलं चला एकदा जाऊन येऊया तिथे. तर मग तिथे असं डिस्कोसारखं बनवलेलं, सगळे असे डान्स वगैरे करत होते छानपैकी. आणि त्याच्यानंतर मग माहिती नाही काय, पण शास्ता थोडी रडायला लागली, तिला बाहेर जायचं होतं आणि ऑलमोस्ट आमचं ते वेळ कंप्लीट होत आलेलं. त्याच्यानंतर मग म्हटलं चल थोडा वेळ इकडे टाईम स्पेंड करून मग जाऊया. तोपर्यंत ती पण रेडी झाली म्हणून आम्ही थांबलो तिथे. तर इथे थोडा टाईम स्पेंड केल्यानंतर ऑलमोस्ट म्हणजे एक आमचा टायमिंग ओव्हर व्हायला 10 ते 15 मिनटं होते. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो, पण बाहेर पडताना मला शूटिंग काढायला जमलं नाही, कारण की हालत थोडीशी खराब झालेली, कारण की लिटरली माझ्या पायाला क्रॅम्प्स येत होते आणि त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काढले नाहीत. आणि असंही हे लोक बाहेर आमचं वेट करत थांबलेले, थोडंसं भूक लागलेली, त्याच्यामुळे म्हटलं चला मॅकडीमध्ये वगैरे जाऊया, कारण की सगळेच खेळून थकलेले. तर मग इथे खाली गेलो तेव्हा मॅकडी पूर्ण फुल होतं, कारण की आम्ही गेलेलो पण संडेला, त्याच्यामुळे इथे पूर्ण रश होती, लिटरली बसायला जागा नव्हती. म्हणून म्हटलं चला वरती बसू. अजून एक मॅकडी आहे वरती. मी मगाशी तुम्हाला म्हणालेले की इथे मॉनिटर असतं, तिथे सगळं तुम्हाला गायडन्स प्रॉपर देतात वगैरे. सो मग इथे आम्हाला कळालं की ते 3rd फ्लोअरला आहे. सो आम्ही परत तिथेच गेलो 3rd फ्लोअरला आणि आम्ही सगळं ते करेपर्यंत इथे निर्मितला थोडंसं एकदम गाडी वगैरे चालवायचं होतं, त्याच्यामुळे त्याला पप्पा खाली गाडी खेळवत होते. त्याला खूप गाड्यांचं वेड आहे निर्मितला, कारण की घरी पण गाडी आहे, तर त्याच्यामुळे जेव्हा त्याचा पप्पा बसतो गाडी चालवायला तर त्यालाही तिथे पुढे जाऊन बसायचं असतं. तर असा होता आपला दिवस. आम्ही खूप छान एन्जॉय केला, आमच्यापेक्षा मुलांनी जास्त एन्जॉय केला, त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि ह्याच्या पुढेही आपल्या चॅनलवरती खूप सारे छान छान व्हिडिओ येणार आहेत. तर आत्तासाठी बाय बाय.